भाजी चवीला एकदम खूप छान लागते आणि मी हिला अशी निवडून घेतलेली आहे। हे बघा खूप छान असं। आता आपण हिला उकडणार असल्यामुळे एवढे देठ घेतले तरी चालतात आणि ती चांगली व्यवस्थित उकडली जाते। आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी अत्यंत नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी अत्यंत चांगला पर्याय आहे हा। स्वादिष्ट चवदार आणि भाकरीसोबत खूप छान लागते। ज्वारी बाजरी कोणत्याही भाकरी सांगा, तुम्हाला भाकरी नसेल आवडत तर चपातीसोबतही खा, पण छानच लागते ही भाजी। आता आपण ही चाकवताची भाजी चिरून घेऊया आणि भाजी चिरता चिरता मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे की माझी बालमैत्रीण आहे। हा जो मी ड्रेस घातला आहे ना तो तिने मला गिफ्ट दिला आहे, म्हणजे तिने स्वतःच्या हाताने तो शिवून आणला, गावी गेले होते तेव्हा। तर मैत्रीचं नातं एक असं असतं ना की असं आपण कोणाला म्हणू नाही शकत की तू मला माझ्याशी मैत्री कर किंवा मी तुझी मैत्रीण आहे असं म्हणून कधीच मैत्रीचं नातं तयार होत नसतं। मैत्रिणीनं ते आपल्या हृदयातून तयार व्हायला लागतं। आपण कितीही कोणाला म्हटलं की मला फोन कर किंवा मी तुला फोन करते असं नसतं। मैत्रीमध्ये असं कुठलीच गोष्ट कोणाला सांगावी लागत नाही। अशी माझी छान गोड बालमैत्रीण म्हणजे अगदी 5वी ते 10वी पर्यंतची। आणि एका बेंचवर आम्ही 8वी पर्यंत बसायचो आणि आमची भेट झाली जवळजवळ 29 वर्षांनी। जेव्हा भेट झाली ती गावावरून इथं मला भेटायला आली। खरंच त्यावेळेचे ते मैत्रिणींच्या आनंदाचे क्षण, ज्या मैत्रिणी भेटल्या माझ्या सगळ्याच, एका मैत्रिणीमुळं सगळ्यांची भेट झाली। सुरुवात आमच्या दोघींनी केली आम्ही, आणि मग सगळ्यांना आम्ही असंच व्हॉट्सअप इकडून तिकडून शोधलं आणि मग मैत्रिणींची एकमेकीशी मग बोलणं सुरू झालं आमचं। आणि आत्ता तर काय रोजच आहे, रोज आम्ही फोनवर एकमेकीशी सगळ्याजणी बोलतो। आणि मग छान स्वयंपाक करता करता किंवा घरातली कामं करता करता आम्ही छान गप्पा मारतो। खरंच मैत्री ही असलीच पाहिजे, एखादी तरी मैत्रीण आपल्या आयुष्यात असली पाहिजे। आम्हाला आमच्या नशिबाने खूप मैत्रिणी भेटल्या, खूप। आणि आत्ता आम्ही सगळ्या बालमैत्रिणी एकमेकीच्या संपर्कात असल्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो। तुम्ही शोधा तुमच्या मैत्रिणी, शाळेतल्या मैत्रिणी कुठं जिथं असतील त्यांना शोधा। आज इंटरनेटचा जमाना असल्यामुळे जग खूप आपल्या जवळ आले, आपल्यापासून लांब गेलेल्या आपली बालमैत्रिणी एक जरी कोणी भेटली ना तर अगदी तुम्ही व्यवस्थित सगळ्यांना शोधून काढू शकता। जसं आम्ही एकमेकीला शोधलं, आमचा ग्रुप पण आता मी तुम्हाला नक्की फोटो देईन ग्रुपचा आमच्या मैत्रिणींचा। आणि आता आम्ही परत एकदा भेटणार आहोत सगळ्याजणी। आणि हा ड्रेस कसा वाटतोय सांगा। तिने अक्षरशः माप न घेता स्वतःच्या हाताने शिवला हा, म्हणजे मनातल्या भावना आणि प्रेम खरंच किती सुंदर असतं ना, ते आपल्याला विचार करायला होतं। बघा मैत्रिणींनो, आणि तुम्हाला मी असं सांगते जाता जाता, तुम्ही चपातीचं पीठ मळत असाल किंवा अशी भाजी चिरत असाल निवडत असाल, कधीही तुम्ही आनंदी मनाने स्वयंपाक करा। तो स्वयंपाक साधा जरी असेल तरी तो स्वादिष्ट होतो। आगळापट करणं, चिडचिड करणं असं तसं असं कधीच स्वयंपाक करायचं नाही। ही आपली भाजी झाली चिरून, तर कुठलं एखादं स्तोत्र लावा, अन्नपूर्णेचं स्तोत्र लावा किचनमध्ये, मोबाईलवरती लावलं तरी चालेल। कुठल्याही मनात विचित्र विचार न स्वयंपाक अगदी निर्मळ मनाने करायचा। खाणाऱ्याला वाटलं पाहिजे अरे किती साधा स्वयंपाक जरी असला तरी तो चविष्ट लागला पाहिजे, कारण त्यात आपलं माया ममता असते। आता ही भाजी मी या छोट्या कुकरमध्ये उकडायला लावणार आहे। तुमच्याशी गप्पा मारता मारता 2 मिनिटात माझी भाजी चिरून झाली। आणि हा वाटाणा स्वच्छ धुवून घेतला मी। ह्या कुकरला, हा छोटा कुकर आहे ना, ह्याच्यात आपण पाणी घालायचं, मीठ घालायचं, असं पाणी घालायचं, एवढं पाणी घालायचं। तुम्हाला जेवढी हवी तेवढे करू शकता।
जशी पातळ. आणि समजा हे सगळं साहित्य घातल्यानंतर जर तुमची भाजी चुकून मापून जर पातळच वाटत असेल तर तुमच्याकडे बेसनचं किंवा तांदळाचं जे काही पीठ असेल ना तर थोडंसं गरम पाण्यात घेऊन त्याला लावलं तरी काही फरक पडत नाही, छान लागतं ते. कोणत्याही भाज्या किंवा असं घुगऱ्या कडधान्य उकडताना त्याच्यामध्ये नेहमी असं मीठ घालायचं, चव खूप छान येते. थोडं मीठ घालायचं आणि नंतर तुम्हाला भाजीला घालायचं. म्हणजे जसं आपल्याला माहीत असतं ना नेमानुसार आपण किती मीठ घालतो. मीठ जास्त खाऊ नका. BP आणि शुगरसाठी मीठ हा पदार्थ अत्यंत घातक आहे आपल्या शरीरासाठी. रक्त घट्ट होतं किंवा अजून काही प्रॉब्लेम्स होतात, रक्तवाहिन्यामध्ये काठिण्य येतं. त्यामुळे मीठ खाताना जपून खा, म्हणजे चवीपुरतंच खा, वरून मीठ कधीही घेऊ नका. त्यामुळे हृदयविकाराचा धोका म्हणजे जास्त असतो. आणि जे काही खायचं ते शक्यतो पौष्टिकच खा. आणि ही जी भाजी बनवणार आहे ना मी, ती नॉनव्हेजला पर्याय, ज्यांना नॉनव्हेज खायचं नाही किंवा ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही किंवा आवडतं पण काही कारणाने आपण खात नाही तर त्याच्यासाठी उत्तम पर्याय. आता आपण ह्याला झाकण लावूया. आपण बनवणार आहोत कारळाची चटणी. कारळे याला कोणी काळं तीळ पण म्हणतं, पण दुकानात कारळे द्या असं म्हटलं ना चटणीचे की ते देतात बघा. हे असं दिसतं. ते मी भाजून घेतले तव्यावर. त्यासाठी 4-5 लसूण पाकळ्या घेतल्यात, थोडंसं भाजलेलं खोबरं घेतलं, अगदी 4-5 तुकडे मीठ, अगदी थोडेसे जिरे घेतलेत चवीपुरते, आणि हा आमचा घरगुती कोल्हापुरी मसाला. आता हे सगळं काय करायचं, वाटून घ्यायचं. आणि भाकरीसोबत खूप चवदार लागतं कारळ्याची चटणी. हिवाळ्यात तरी खूप छान, आणि दरवेळी कधीही खातो मी कारळ्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, खूप चवदार चविष्ट लागतात ह्या चटण्या. आता ही चटणी आपण मिक्सरला वाटून घ्यायचं सगळे एकत्र करून. ही पहा आपली चटणी अशी तयार झालेली आहे. कारळाची चटणी. ही चटणी तुम्ही दही किंवा तूप असं घ्यायचं. याच्यामध्ये वाटताना तेल वगैरे मी काही घातलेलं नाही, ते आपोआपच ओलसर होती. त्याच्यासाठी असा स्वच्छ धुतलेला कोरडा वाळवलेला डब्बा घ्यायचा. कोणत्याही चटण्या ठेवताना प्लॅस्टिकमध्ये ठेवू नका. प्लॅस्टिकचा वापर कमी करा, जो आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही आहे. असे छोटे छोटे डबे भेटतात भांड्याच्या दुकानात, त्यामुळे स्टीलचेच डबे वापरा. प्लॅस्टिकचा वापर टाळा. आणि माझ्या मुलग्याला ही चटणी खूप आवडते आणि तो दह्यासोबत खातो. दही याच्यात मिक्स करून होतो. आणि मुलींना दोघी पण त्या तुपासोबत खातात, तूप घेतात आणि याच्यात मिक्स करून खूप आवडीने खातात. तुम्ही पण अशा चटण्या करून ठेवा कधीतरी, म्हणजे कधीतरी नाही, रोजच खाल्लं पाहिजे. ज्या काही पौष्टिक गोष्टी आहेत, जे पूर्वजांनी आपल्यासाठी जो काही हा ठेवा होता, हळूहळू कुठंतरी मागे पडत चालला आहे. बऱ्याच जणांना असं म्हणजे करत नाहीत. तुम्ही लसणाची चटणी आणि तिखट जास्त खाऊ नका, ओल्या मिरच्या किंवा लसूण सोलताना काय करायचं, कधी लसणाची चटणी मी तुम्हाला दाखवी तर त्याची जी वरची साल जी असते ना, समजा आता हा लसूण आहे, त्याच्यावरची साल फक्त तुम्ही लसूण सोलताना हे वरचं हे जे आहे ना, फक्त हे वरचं टोक काढून टाकायचं जेव्हा लसणाची चटणी आपण बनवतो ना तेव्हा. तर ह्या ज्या साली असतात ह्या फायबरयुक्त असतात आणि आपल्या आरोग्यासाठी काहीतरी याचं चांगलं महत्त्व असतं. त्याच्यामुळं कधीही लसणाची चटणी करताना म्हणजे थोडीशी साल ही असलीच पाहिजे आणि ती पोटात आपल्यातून चोथ्याच्या रूपात गेली पाहिजे. म्हणजे फायबर म्हणून, तंतुमय म्हणून काहीतरी आपल्या शरीरात अशा कोंड्याच्या रूपात वस्तू गेल्या पाहिजेत. वाटल्यावर ते बारीक होतं. जसं पूर्ण लसूण जसं नाही का
त्याचं पूर्णच असं काढून नाही घ्यायचं, थोडं तरी असं ठेवायचं त्याला. ही तयार आहे कारल्याची चटणी, खूप छान चवदार आणि चविष्ट. आपण आता गॅसवर अशी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल. एवढं तेल घातलं. आपण जे वाटण घेतलं होतं ते वाटण घातलं. हे सगळे मसाले घालायचे याच्यामध्ये. आम्ही हिरवी मिरचीचं वाटण वगैरे जास्त खात नाही ना, त्याच्यामुळं काय आम्ही घालत नाही हिरवी मिरचीचं वाटण. तुम्हाला जर आवडत असेल तर एकदा ट्राय करून बघा ही चाकवताची भाजी हिरव्या मिरचीसोबत, आणि मलाही सांगा कशी झाली ती. हिरव्या वाटणाच्या भाज्या आम्ही शक्यतो जास्त नाही, फक्त असं मेथी वगैरे असं काही केलं तरच. ते बघा खूप छान तेल सुटलंय त्या वाटणाला. आता ही भाजी थोडीशी वाटली आणि हे उकडलेलं वाटण आम्ही ते काढायचं. माझ्या सगळ्या स्वयंपाक करणाऱ्या मैत्रिणींसाठी मला असं सांगावं असं वाटतं, तुमच्या घरात जेवढा स्वयंपाक लागतो ना, स्वयंपाक जेवढं अन्न लागतं तेवढंच बनवा. अशी कणिक फ्रीजमध्ये मळून ठेवणं 2 दिवसाची 4 दिवसाची मी तर कधी ठेवत नाही. जेवढं लागतंय तेवढंच बनवा. फ्रीजमध्ये भरपूर पदार्थ ठेवू नका, कारण त्याच्यामधून निघणारा एक जो वायू असतो तो आपल्या शरीरासाठी एवढा चांगला नसतो. ठीक आहे, पालेभाज्या, कोथिंबीर, मिरच्या ज्या आपण धुवून घेऊन पुन्हा शिजवतो वापरतो, पण शिजवलेलं अन्न सतत फ्रीजमध्ये ठेवणं आणि खाणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे. जितकं बनवायचं तेवढंच मोजमापानेच बनवा. एखाद्या वेळेस दुपारचं संध्याकाळी खाल्लं तरी काही बिघडत नाही, पण दररोज सकाळचं उद्याचं परवाचं अजून 2 दिवसांनी असं करू नका. जेवढं हवं तेवढंच बनवा. आता ही पातळ रस्सा भाजी आमचं गरगट तयार होईपर्यंत आपण याच्यासोबत मिक्स पिठाची भाकरी बनवणार आहोत. अन्नधान्य जास्त वाया घालवू नका. बारीक गॅसवरला आता 5 मिनटं शिजू द्यायचं. आता आपण करूया भाकरी. आपण लहानपणी लवकरच भाकरी वगैरे बनवायला शिकतो. ते तसं काही परफेक्ट असं शिक्षण नसतं की 1 वाटी पाणी घ्या आणि अर्धी वाटी 2 वाट्या पीठ घ्या. आता मुली मला विचारत असतात की मग तुझ्या भाकरी अशा कशा होतात, चांगल्या होतात. असं नसतं, बघता बघता सगळं शिकता येतं. या बेसिक गोष्टी असतात, त्यामुळे काही एवढं विशेष नाही आहे. पण भाकरी म्हटलं की आपल्याला प्रत्येकीला आठवण येते आपल्या आईची. पण मी 2-4 ओळी भाकरी करता म्हणून ते, कारण ह्याच्यात विशेष सांगण्यासारखं काही मला वाटत नाही की पीठ असं घ्या मग तसं मग असं काही नसतं. आई तुझ्या मूर्ती वाणी
या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. लहानपणी मी खेळत खेळत दिसत होतो तारा, अमृताहुनी गोड आई तू माझ्या समजताना. तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. शाळेमधून येताना उशीर मज कधी होई, गल्लोगल्ली शोधत आई फिरत असे मजला. तुझ्या या प्रेमाची गाव कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला काय तुझ्या उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला काय तुझ्या उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझ्या उपकार फिटणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते की स्वयंपाक करताना छोटंसं जे आवडेल ते गाणं गुणगुणा ना, स्वयंपाकही छान होतो आणि आठवणी चांगले विचार म्हणते. तर आपलं गरगट तयार झालेलं आहे, खूप छान आणि सुंदर. बस एवढंच पाहिजे आपल्याला. हे आपलं ताट तयार झालेलं आहे खाण्यासाठी. मस्तपैकी चाकवताचं गरगटं, कारळ्याची चटणी आणि ज्वारी बाजरीची भाकरी, पापड, तांदळाची पापडी, उडदाचा पापड. तुम्ही खा आणि रंजना के रसोई चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.